रद्द करा, रद्द करा, विनाशकारी पोशीर प्रकल्प रद्द करा या घोषणांनी कर्जत येथील तहसीलदार कार्यालय दुमदुमला. पंचायत समिती सभापती नमिता सुधाकर खारे यांचा पाठिंबा. पोशीर धरण हटाव संघर्ष समितीच्या वतीनं विनाशकारी पोशीर प्रकल्प रद्द करण्यासाठी काढण्यात आलेल्या धडक मोर्चाला कर्जत पंचायत समिती सभापती नमिता सुधाकर खारे यांनी उपस्थित राहून प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांना समर्थन दिलं. बोरगाव, उंबरखान, भवानीपाडा, बोंडेशेत, पेंढरी, भोपलेवाडी, चेवणे, कुरुंग, गावंडवाडी, चाफेवाडी, ओलमान, तेलंगवाडी, कोतवालवाडी, चई, झुगरेवाडी, बलिवरे व खांडस परिसर, तालुका कर्जत, जिल्हा रायगड येथील नागरिकांच्या पुढाकारातून काढण्यात आलेल्या या आंदोलनात सभापती नमिता खारे यांनी विनाशकारी पोशीर प्रकल्प रद्द झालाच पाहिजे असा ठाम निर्धार व्यक्त करत नागरिकांवर होत असलेल्या अन्यायाला विरोध केला. आज पोशीर आणि शिलार या धरणाबाबत जे जन आंदोलन या ठिकाणी चालू आहे त्याला आम्ही पूर्णपणे पाठिंबा देत आहोत. पण ज्या शेतकऱ्यांच्याही काही ज्या मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आम्ही पूर्णपणे त्यासाठी त्यांना न्याय देऊ. जोपर्यंत हा प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा इशाराही सभापती खारे यांनी दिला. विकास नक्कीच व्हावा, पण नागरिकांच्या हिताला धक्का न लावता विकास व्हावा. पोशीर धरणामुळं अनेक गावांमधील नागरिकांच्या हितांवर गदा येते. त्यांचे हक्क त्यांच्यापासून हिरावले जात आहेत. हे संविधानाच्या विरोधात आहे असं नमूद करून सभापती नमिता खारे यांनी लवकरात लवकर हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी केली. मंगळवार दिनांक 17 मार्च 2026 रोजी दुपारी 11 वाजता हा धडक मोर्चा श्री छत्रपती संभाजी महाराज चौक कर्जत येथून सुरू होऊन दुपारी 12 वाजता आमराई मार्गे तहसीलदार कार्यालयावर पोहोचला. या मोर्चात प्रकल्पग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.